नमस्कार. तर माझ्या आजच्या व्लॉग आणि रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी करणार आहोत फ्लॉवरची सुकी भाजी. तर खूप छान होते, एकदम सिंपल पद्धतीने करायची आहे. तर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर वापरून करणार आहे, पण टेस्टला खूप छान लागते. तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघू शकता मी गरम पाण्यात फ्लॉवर मीठ टाकून एक उकळी काढून घेतली आणि आता ह्याचं पाणी काढून स्वच्छ मी धुवून घेणार आहे. तर त्यासाठी फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे कट करून घेतले. सिंपल पद्धतीने आपण करायचंय रेसिपी ही, खूप टेस्टला छान लागते. ते मी स्वच्छ धुवून बघा चाळणीत काढून घेतलंय, म्हणजे त्याचं पाणी नितळते. त्यानंतर आता आपण फोडणीला सुरुवात करूया. कढई ठेवले, ते तापले कढई, त्याच्यामध्ये तेल घाला. तुम्ही कसं कमी जास्त खाता त्यानुसार घाला. आणि तेल गरम झाले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे टाकले. जिरे तडतडले की त्यामध्ये जरासं कोथिंबीर टाकली मी. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय मी, बारीक कट करून. तो कांदा टाकायचा. कांदा छान असा परतून घ्यायचा, मऊसपर्यंत परतायचा कांदा छान. कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे. इथे बघू शकताय कांदा छान परतला गेलाय. थोडासा जास्त परतला, कारण की सियाराचं जरासं बघत होते तिच्याकडे, तोपर्यंत थोडासा जास्त भाजला गेला, पण काही नाही, एवढा पण नाही. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो पण छान मऊसवर भाजायचं, त्यासाठी मीठ टाकलं मी थोडंसं त्यात. बघू शकता टोमॅटो पण छान मऊ सॉफ्ट झालाय. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची, पाव चमचा. त्यानंतर काश्मीरी पावडर घालायची, कलरसाठी असते, हे काही तिखट नसते. त्यानंतर आपलं घरची चटणी, लाल तिखट. इथं बघा मी जरासं हिंग घातलंय. त्यानंतर ही घरची चटणी घातली, लाल तिखट. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. कांदा, टोमॅटो आणि सगळे पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे, छान परतायचं. त्यानंतर आपला फ्लॉवर जो चाळणीमध्ये ठेवला होता पाणी नितळायला, तो स्वच्छ छान असं उकळून झाल्यानंतर मी धुवून घेतला होता. मीठ टाकून पहिल्यांदा एक उकळी काढली होती पाण्यामध्ये, म्हणजे त्याच्यातले काही जो स्मेल असतो तो पण जातो आणि काही कीटाणू वगैरे असतील ते पण जातात. आणि नीट करताना अगोदर अळी वगैरे आहे का नाही ते आधीच बघायची. फ्लॉवरमध्ये असतात एक फ्लॉवरमध्ये. सो छान असं आता आपण मिक्स करून घेतले ते मसाल्यामध्ये. सिंपल पद्धत आहे, जास्त काय साहित्य नाही लागत, पण टेस्टला खूप छान ही भाजी होते. जास्त टाकत बसायचं नाही काय, फक्त कांदा टोमॅटोमध्ये छान होऊन जाते भाजी. आणि थोडंसं पाणी घालायचं, थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, शिजते पटकन म्हणून. आणि अगोदर पाण्यात एक उकळी काढली होती मिठाच्या पाण्यात, ते धुण्यासाठी. सो त्याच्यात पण थोडंसं शिजलं गेलेलं असते, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. थोडं पाणी घालून छान असं आता त्याला शिजवून घ्यायचं. इथे तुम्ही मीठ बघा कमी जास्त कसं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घातला होता, एकदम छोटा चमचा या. तर गरम मसाला घातला. आता छान असं मिक्स करून घ्यायचं मसाला घातल्यानंतर. एकदम शहराचा दंगा सुरू आहे, त्यामुळे माझा आवाज पण येत नसेल. बघू शकताय छान असं मिक्स झाले, उकळी पण फुटली. आता बारीक गॅसवरती प्लेट ठेवून मी छान असं शिजवून घेते आणि शिजल्यानंतरच तुम्हाला आता दाखवते. इथे बघा मी छान असं बारीक गॅसवरती शिजवलं होतं. बघू शकता छान अशी आपली भाजी तयार झाली आहे फ्लॉवरची. टेस्टला एकदम मस्त होते, कलर पण बघा किती छान आलाय. सोपी सिंपल पद्धत आहे, पण टेस्टला खूप छान लागते. आता खूप सारी कोथिंबीर घालायची वरनं, आणि आपली फ्लॉवरची ही रेसिपी तयार झाली आहे फायनली.
मस्त अशी रेसिपी झालेली आहे. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि नक्की आवडेल तुम्हाला. माझ्या पद्धतीने करा. माझ्या सगळ्या ज्या रेसिपी टाकल्या तुम्ही त्या नक्की तुम्ही ट्राय करत जावा, कारण की त्या टेस्टला छानच होतात. आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून पण सांगा की माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा त्यासाठी खूप सारा थँक्यू. असंच व्हिडिओंना प्रेम द्या माझ्या. बघू शकताय मस्त अशी सुकी फ्लॉवरची भाजी आपली झणझणीत अशी रेडी आहे. टेस्टला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर. तर मस्त अशी आपली फ्लॉवरची भाजी तयार आहे. एकदम टेस्टी सिंपल पद्धतीने रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि जास्त काही साहित्य नाही, टमॅटो कांदा कोथिंबीर घालून केलेले आहे आणि खूप छान होते. ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आजची कशी वाटली. तर माझ्या रेसिपी व्लॉग व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.